विद्यार्थी मित्र, पाठीमागच्या तासाला आपण पेपर फर्स्ट मधलं पहिलं प्रकरण चालू केलेलं आहे, इंडस्ट्रियल व कमर्शियल वायरिंग. त्यामध्ये आपण वेगवेगळे परत ते वायरिंग कशासाठी करायचं, कशा पद्धतीने करायचं, थोडक्यात त्याची प्रस्तावनेमध्ये माहिती पाहिजे. त्याचे 3 प्रकार पाहिले होते पाठीमागच्या तासाला. कोणकोणते प्रकार आहेत? रेसिडेन्शियल म्हणजे घरगुती वायरिंग, रेसिडेन्शियल, कमर्शियल आणि इंडस्ट्रियल. म्हणजे घरगुती, रेसिडेन्शियल म्हणजे घरगुती, कमर्शियल म्हणजे व्यापारी आणि इंडस्ट्रियल म्हणजे औद्योगिक. अशा पद्धतीने 3 प्रकार पाहिल्यानंतर वायरिंगचे ऍक्सेसरीज पाहिजे, म्हणजे ते वायरिंग करण्यासाठी काय काय साहित्य लागतंय. परंतु त्याचं वर्गीकरण आपण केलेलं होतं. पकडणारे हत्यारे, त्याच्यामध्ये होल्डर, बोर्ड वगैरे वगैरे, पकडणारे हत्यारे, त्याच्यानंतर नियंत्रण करणारे स्विच वगैरे, त्याच्यानंतर संरक्षण करणारी साधनं पाहिली. संरक्षण साधनं म्हणजे फ्यूज आणि एमसीबी, सर्वसामान्य साधनं, आउटलेट साधनं, ह्या सगळ्या गोष्टी आपण ऍक्सेसरीज मध्ये पाहिल्या. लाइटिंग फीचर्स म्हणजे कोणकोणत्या लाईटचे प्रकार वेगवेगळे लाइटिंगचे, म्हणजे फ्लड, फ्लश, यार्ड, विंडो, पोर्च या पद्धतीच्या, स्पॉटलाइट या पद्धतीच्या सगळ्या लाईट्स फीचर्स आपण त्याच्यामध्ये पाहिले होते. त्याच्यानंतर वायरिंग प्रोजेक्ट पाहिले. वायरिंग प्रोजेक्ट 4 पद्धतीचे आहेत. वायरिंग प्रोजेक्ट मध्ये सगळ्यात महत्वाचं आहे, वायरिंग प्रोजेक्ट मध्ये कोणकोणते प्रोजेक्ट म्हणजे थोडे प्रकार देतात त्याच्यामध्ये. तर वायरिंग प्रोजेक्ट मध्ये आपण सुरुवातीला पाहिलेलं होतं रेसिडेन्शियल, कमर्शियल, संस्था आणि इंडस्ट्रियल प्रोजेक्ट. तुम्हाला 2 मार्काला स्वतंत्र प्रश्न विचारला जाईल की प्रोजेक्ट कोणकोणते. तर प्रोजेक्ट 4 पद्धतीचे प्रोजेक्ट आहे. पहिला प्रोजेक्ट आहे रेसिडेन्शियल प्रोजेक्ट, दुसरा आहे कमर्शियल प्रोजेक्ट, तिसरा आहे संस्था प्रोजेक्ट आणि चौथा आहे इंडस्ट्रियल प्रोजेक्ट. हे आपण काय पाहिलं. आज आता नवीन माहितीची बघणार की वायरिंग डायग्राम वरून कोणकोणती माहिती मिळते. म्हणजे जर तुम्हाला आता एखादा प्लॅन तयार करायचा, प्रोजेक्ट तयार करायचा असेल तर त्याची वायरिंग डायग्राम काढावी लागते. मग त्या वायरिंग डायग्राम वरून कोणकोणती माहिती मिळते, तर त्या वायरिंग डायग्राम वरून आपल्याला इतर जे मुद्दे दिलेले त्या पद्धतीने माहिती मिळते. पहिली मुद्दा मेन आणि ब्रँच डिस्ट्रीब्युशनची माहिती मिळते. आता उदाहरण मी तुम्हाला सांगतो. हे वायरिंग आहे, आता इकडून फेज, न्यूट्रल आणि इकडे एक लाईन गेलेली, इकडे एक बल असणारे, इथं स्विच असणारे वगैरे वगैरे जे असतात आणि एक स्विच असतील, वरती असेल, पुढे असेल. वाइंडिंग डायग्राम तुम्हाला 4 मार्काला प्रश्न तर वाइंडिंग डायग्राम वरून कोणकोणती माहिती मिळते. तर वाइंडिंग डायग्राम वरून मेन आणि ब्रँच डिस्ट्रीब्युशनची माहिती. मेन म्हणजे ही मेन लाईन आहे. ब्रँच डिस्ट्रीब्युशन म्हणजे इथून वरून वेगवेगळे जाणाऱ्या ब्रँचेस. म्हणजे वाइंडिंग डायग्राम वरून पहिली कोणती माहिती मिळते, ती मेन आणि ब्रँच डिस्ट्रीब्युशनची माहिती मिळते. त्याच्यानंतर दुसरी माहिती मिळते मेन आणि डिस्ट्रीब्युशनचे मार्ग कळतात. म्हणजे डायग्राम वरून लक्षात येतं किंवा इथं गेल्यानंतर इकडे वळायचं, इकडे वळायचं, तिकडे वळायचं, म्हणजे त्याचे मार्ग कळतात. म्हणजे आधी त्यांची काय कळते, माहिती मिळते. मेन आणि डिस्ट्रीब्युशनची माहिती मिळते, त्यांचे मार्ग कळतात. लक्षात ठेवा वाक्य मी इथं, त्यांची माहिती मिळते, मार्ग कळतात आणि सर्किटची संख्या कळते. सर्किट म्हणजे त्या रूम मध्ये, त्या एखाद्या बिल्डिंग मध्ये किंवा त्या कमर्शियल बिल्डिंग मध्ये किती सर्किट आहे, त्या सर्किटची माहिती मिळते. सर्किट म्हणजे काय, मेन स्विच पासून जेवढी साधनं नियंत्रित केलेली त्याला सर्किट असं म्हणायचं. मग सर्किटची संख्या कळते. पुन्हा एकदा मी रिपीट करतो, मेन आणि ब्रँच डिस्ट्रीब्युशनची माहिती मिळते. मेन आणि सबस्टेशन, सबमेन किंवा ब्रँच यांचे मार्ग कळतात. सर्किटची संख्या कळते आणि त्या सर्किटमध्ये असणाऱ्या पॉइंटची संख्या कळते. आता ह्या खोलीमध्ये एकच सर्किट आहे, परंतु पॉइंट अनेक. म्हणजे एका सर्किटवरती पॉइंट 3 स्विच असतील, 4 असतील, सॉकेट असतील, बल असतील, होल्डर असतील, फॅन असेल, असे अनेक पॉइंट असतात. म्हणजे सर्किट वेगळं, त्या सर्किटवरचे पॉइंट वेगळे. असे सर्किट अनेक असू शकतात. पॉवर पॉइंट जर असेल सेपरेट तर त्या पॉवर पॉइंटचं सर्किट वेगळं असेल आणि फॅन, बल वगैरे असेल तर त्याचं सर्किट वेगळं असेल. म्हणजे तुम्हाला कशा कशाची माहिती मिळते,
सर्किटची संख्या कळते आणि सर्किट मधील असणाऱ्या पॉइंटची संख्या कळते. सर्किटची संख्या, पॉइंटची संख्या, त्याच्यानंतर पुढचं कळतंय फॅन, ट्यूब, बल्बची संख्या आणि जागा कळते. म्हणजे माझा हा इथून किती अंतरावरती बसणार आहे हे अंतर सुद्धा त्या डायग्राम मध्ये दिलेलं आहे. इथून खाली म्हणजे जमिनीपासून हा बोर्ड किती अंतरावरती बसला पाहिजे याची सुद्धा तिथं जागा लक्षात येते. म्हणजे लक्षात ठेवा, फॅन, ट्यूब, बल्बची संख्या कळते डायग्राम वरून आणि त्याची जागा कळते. डिस्ट्रीब्युशन बोर्डची संख्या कळते. डिस्ट्रीब्युशन बोर्ड म्हणजे जिथं आपण स्विचेस चालू बंद करतो असे जे बोर्ड आहे त्या डिस्ट्रीब्युशन बोर्डची संख्या आणि त्याची जागा कळते. म्हणजे इथं जागा, संख्या एकत्र आहे, इथं संख्या एकत्र आहे. लक्षात ठेवायची माहिती, लक्षात ठेवायची इथं 6 पॉइंट दिलेले आहेत, 6 आले तर 6 मध्ये मेन ब्रँच डिस्ट्रीब्युशनची माहिती मिळते. मेन ब्रँच डिस्ट्रीब्युशनचे मार्ग कळतात म्हणजे त्यांची माहिती मिळते, त्यांचे मार्ग कळतात. सर्किटची संख्या कळते, सर्किटच्या वरचे पॉइंटची संख्या कळते. त्याच्यानंतर फॅन, ट्यूब, बल्बची संख्या आणि जागा कळते. डिस्ट्रीब्युशन बोर्डची संख्या आणि जागा कळते. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जर आपल्याला कळत असेल तर रेटिंग काढता येतं. म्हणजे आपल्याला त्याचं रेटिंग किती आहे, रेटिंग म्हणजे किती बॅटरी, किती कॅपॅसिटी आहे त्याची सुद्धा त्याच्यावरून आपल्याला माहिती मिळत असते. पहिले मुद्दे लक्षात ठेवा, 6 मुद्दे वेगळे. 6 मुद्दे काय, मेन आणि डिस्ट्रीब्युशनचे मार्ग माहिती मिळते, मेन आणि डिस्ट्रीब्युशनची माहिती मिळते, मेन आणि सबमेन किंवा मेन आणि डिस्ट्रीब्युशनचे मार्ग कळतात, इथं माहिती मिळते, त्याची मार्ग कळतात. तिसरा मुद्दा आहे सर्किटची संख्या कळते. म्हणजे त्या डायग्राम मध्ये त्या जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंग मध्ये किती सर्किट आहे त्या सर्किटची संख्या कळते. सर्किटवरील पॉइंटची संख्या कळते. चौथा मुद्दा, पहिला काय, मेन आणि डिस्ट्रीब्युशनची माहिती मिळते, मेन आणि डिस्ट्रीब्युशनचे मार्ग कळतात. तिसरा आहे सर्किटची संख्या कळते. चौथा आहे सर्किट मधील पॉइंटची संख्या कळते. पाचवा आहे फॅन, ट्यूब, बल्बची संख्या आणि जागा कळते. आणि 6वा मुद्दा आहे डिस्ट्रीब्युशन बोर्डची संख्या आणि त्याची जागा कळते. इथपर्यंत आलं. आता त्याच्यानंतर पुढचा आहे रेटिंग काढता येते. रेटिंग म्हणजे त्या डायग्राम मध्ये बल्ब असतील, फॅन असतील तर सॉकेट असतील त्यांची रेटिंग काढता येते. लॅम्प असेल तर 60 वॅट त्या ठिकाणी एका लॅम्पचं रेटिंग आहे, त्याची कॅपॅसिटी आहे. फॅन असेल तर 80 वॅट. म्हणजे एका सर्किटवरती काय काय जोडता येते हे आपल्याला काढता येते. प्लग असतील म्हणजे साधा प्लग असेल 5 अँपिअर, पॉवर प्लग असेल तर 15 अँपिअर, हे लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला जर रेटिंग काढता आलं किंवा माझ्या घरामध्ये किती वॅटेज खर्च होतोय तर आधी त्याची संख्या काढायची की लॅम्प किती आहे, 2 असतील तर किती झाले 120 वॅट. फॅन 4 असतील 832, 320 वॅट फॅनचं वॅटेज झालं सगळ्यात. प्लग सॉकेट 5 असतील, 5 5 25. पॉवर प्लग सॉकेट असतील 2 असतील 30 अँपिअर. म्हणजे अशा पद्धतीने त्याचं रेटिंग काढता येतं. तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जातो पॉवर प्लग सॉकेटचं रेटिंग टिंब असतं. पॉवर प्लग सॉकेट म्हणलं तर किती अँपिअरचा, 15 अँपिअरचा. प्लग सॉकेट नुसता असेल तर तो किती अँपिअरचा, 5 अँपिअरचा. बल्ब असेल 60 वॅट, फॅन असेल 80 वॅटचा, प्लग सॉकेट असेल 5 अँपिअरचा. पॉवर प्लग सॉकेट म्हणजे छोटासा बोर्डवरती असतो, फॅन वगैरे जोडतो. पॉवर प्लग सॉकेट म्हणजे ज्याच्यावरती मिक्सर जोडायचं असेल, ज्याच्यावरती फ्रीज जोडायचं असेल, ज्याच्यावरती शेगडी जोडायची असेल तर पॉवर प्लग सॉकेट 15 अँपिअरचा. म्हणजे आपल्याला वाइंडिंग डायग्राम वरून, वायरिंग डायग्राम वरून रेटिंग काढता येतं. ओके. 7वा मुद्दा, तुम्ही परीक्षेला वाइंडिंग डायग्राम वरून कोणकोणती माहिती मिळते तर हे 6 यायचं. 7वा हे नाही लिहिलं तर चालेल, फक्त सविस्तर विचार. रेटिंग काढतात. त्याच्यानंतर वायरचे कलर कळतात, कलर काढतात की त्या डायग्राम मध्ये कलर मध्ये काढलेले असतात. मग एसी सिस्टीम असेल, 3 फेज असतील एसीचे RYB तर त्याचे 3 फेज साठी कलर दिलेले असतात. RYB लाल, येलो, रेड, येलो आणि ब्ल्यू. रेड, येलो आणि ब्ल्यू, लाल, पिवळा आणि निळा हे 3 फेज असतील. कमर्शियल वाइंडिंग साठी 3 फेज वायरिंग घ्यावी लागते आपल्याला.
3 फेजचं सप्लाय. तर त्याच्यामध्ये कळलं पाहिजे की अरे डायग्राम बघितलं तर लक्षात आलं पाहिजे ही वायर कोणती आहे, ही फेजची आहे. फेज मधली कोणती आहे, पहिला फेज आर आहे, दुसरा येलो आहे, तिसरा आहे ब्ल्यू आहे आणि चौथी ब्लॅक असेल तर ओळखायचं की ते न्यूट्रल. म्हणजे तुम्हाला त्या वायरिंग डायग्राम वरून त्याचा एसी सिस्टीम मध्ये 3 वायर असतील तर आर वायरिंग, न्यूट्रल असेल तर ब्लॅक. डीसी सप्लाय सिस्टीम असेल आणि 2च वायर असतील तर पॉझिटिव्ह आर चे असेल, निगेटिव्ह ब्ल्यू चे असेल. डीसी सिस्टीम 3 वायरची असेल तर आर 2 आर असतील, 2 रेड असतील लक्षात ठेवा आणि एक ब्ल्यू असेल. 3 वायर असतील तर 2 आर असतील आणि एक ब्ल्यू असेल आणि न्यूट्रल असेल ब्लॅक असणार. न्यूट्रल लक्षात ठेवा प्रत्येक ठिकाणी ब्लॅक न्यूट्रल वापरले. आता ग्रीन वापरतात तो भाग आहे परंतु ब्लॅक आयएसआय मार्कनुसार ब्लॅक वापरले पाहिजे. म्हणजे आपल्याला काय करता येतं, बाइंडिंग डायग्राम वरून आपल्याला कलर वायर कलर मार्किंग सुद्धा कळत असतं हे आपण या ठिकाणी पाहिलं पाहिजे. ओके. आता त्याच्यानंतर पुढचं आपल्याला सर्किटची क्षमता कळते. आपण बघितलं सर्किटची संख्या काय नाही पण सर्किट मधील पॉइंटची संख्या आपल्याला कशी काढायची, किती असले पाहिजे. तर इथं सर्किटची क्षमता लाईट फॅन प्लग असतील तर 10 पेक्षा जास्त असू नये. म्हणजे एका सर्किट वरती किती पॉइंट असावे तर लाईटचा पॉइंट असेल, फॅनचा पॉइंट असेल, प्लगचा असेल तर 10 पेक्षा जास्त असू नये किंवा 800 वॅट पेक्षा जास्त नसावं. मग सर्किट डिस्ट्रीब्युशन ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस जर आपण विचार केला की आता एक सर्किट आहे, हे दुसरं सर्किट आहे, तिसरं सर्किट आहे. मग एका सर्किट वरती आपण काय करतो, लाईट फॅन बल्ब प्लग हे 10 असतात. पण त्याच वेळेस जर अजून संख्या लाईट फॅन प्लगची असेल तर ते दुसऱ्या सर्किटला जोडलं जातं. मग त्याचा पॉवर फ्यूज किंवा एमसीबी वेगळा येणार. प्रत्येक सर्किटला एमसीबी वेगळा येतो आणि एमसीबी पासून त्या सर्किटला मार्ग जात असतो. तर अशा पद्धतीने लाईट फॅन प्लग हे 10 पेक्षा जास्त असू नये किंवा 800 वॅट पेक्षा जास्त त्याचा लोड नसावा. ओके. म्हणजे सर्किटची एका सर्किटची क्षमता किती असते पाहिजे, 1000 वॅट पेक्षा जास्त, 800 वॅट पेक्षा जास्त नसावा किंवा 1000 पेक्षा जास्त नसावा. पुढे दिलेलं आहे. पुढे त्याच्यानंतर दिला 15 एंपियरचे 2 पेक्षा जास्त नसावे. म्हणजे एका सर्किट वरती 15 एंपियरचे 2 सॉकेट असतील फक्त. 15 एंपियर म्हणजे कसे, शेगडीसाठी असेल, फ्रीजसाठी असेल. खरं तर आता वायरमन काय करतात, प्रत्येक पॉवर प्लग सॉकेटला स्वतंत्र सर्किट काढतात. स्वतंत्र सर्किट काढायची गरज नसते. तर 2 पॉवर सॉकेट जर वापरले 15 एंपियरचे, दोन्ही एकत्र जोडून त्याचं एक सर्किट तयार केलं तर 15 एंपियरचे 2 पेक्षा जास्त नसावे हे लक्षात ठेवा. जर 800 वॅट पेक्षा दुसरं सर्किट असेल किंवा 1000 वॅट पेक्षा जास्त असेल तर स्वतंत्र डीपी त्याला असावं. डीपी म्हणजे मेन स्विच असावं, स्वतंत्र असावं. किंवा आपण एमसीबी, आता हे जरी थेरॅटिकल दिलं तर प्रॅक्टिकली आपण काय करतो, स्वतंत्र आपण डीपी टाकत असतो किंवा एमसीबी किंवा कटआउट वेगळं टाकत असतो. आता कटआउट कोण वापरत नाही, किटकेट यूज कोण वापरत नाही, एमसीबी वापरत. तर आपण मुद्दा कोणता बघितला लक्षात ठेवा, सर्किटची क्षमता आपण येते. सर्किटची क्षमता लाईट फॅन प्लग असतील तर 10 पेक्षा जास्त असू नये किंवा 800 वॅट पेक्षा जास्त संख्या असू नये. हे एक पाहिजे. त्याच्यानंतर 15 एंपियरचे हे असतील पॉइंट असतील तर 2 पेक्षा जास्त असू नये आणि 1000 वॅट असतील तर 1000 वॅटचे असतील तर ते 1000 वॅट पेक्षा जास्त असेल तर त्याला स्वतंत्र डीपी बसवा. म्हणजे आपण बघितलं क्षमता 800 वॅट पेक्षा जास्त नसेल, 800 वॅट पेक्षा पुढे गेलं, साधारणतः 1000च्या पुढे गेलं तर त्याला स्वतंत्र सर्किट तयार करावं. एका सर्किट वरती जास्त लोड देऊ नये कारण ते सर्किट जाळण्याची शक्यता असते. आज मुद्दा फक्त आपण बघितला वाइंडिंग डायग्राम वरून कोणकोणती माहिती मिळते. आपण वाइंडिंग डायग्राम तुमच्या समोर असेल तर काय काय माहिती मिळते, 1 2 3 1 2 3 4 5 6 7 8 9 हे आपल्या लक्षात ठेवायचं. सविस्तर जर विचारलं रेटिंग काढता येत असेल तर हे रेटिंग सेपरेट, कलर वायर कलर मार्किंग कोणतं तर हे सेपरेट काढतात. सर्किटची क्षमता हे काढ. आता लिहिताना कसं लिहायचं, तुम्हाला जर प्रश्न विचारला की वाइंडिंग डायग्राम म्हणून कोणकोणती माहिती मिळते तर मेन आणि ब्रँच डिस्ट्रीब्युशनची माहिती मिळते. मेन आणि सबमेन किंवा बॅच डिस्ट्रीब्युशनचे मार्ग कळतात. सर्किटची संख्या कळते, सर्किट मधील असणाऱ्या पॉइंटची संख्या कळते, फॅन ट्यूब बल्बची संख्या आणि जागा कळते,
डिस्ट्रीब्युशन बोर्डची संख्या आणि जागा कळते, रेटिंग काढता येतं एवढंच लिहा. वायर कलर मार्किंग कळते, वायरचे कलर कळतात आणि सर्किटची क्षमता कळते, एवढे मुद्दे लिहा. जर सविस्तर विचारलं की रेटिंग काढता येत असेल की वाइंडिंग डायग्राम वरती रेटिंग कशा पद्धतीने काढतात तर हे, वाइंडिंग डायग्राम वरून कलर कसे काढतात तर हे, वाइंडिंग डायग्राम वरती सर्किटची क्षमता कशी ओळखता येते 2 मार्कला 3 मार्कला तर हे. फक्त काय माहिती मिळते म्हटलं तर हे मुद्दे फक्त महत्वाचे द्यायचे. अशा पद्धतीने आज वाइंडिंग डायग्राम वरून कोणकोणती माहिती मिळते हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आपण बघितलेला आहे. आणि त्याच्यानंतर पुढचा वायरिंग करताना कोणती काळजी घेतली पाहिजे हे सगळं आपण सविस्तर पुढच्या तासात आपण बघणार आहे. आजचा मुद्दा लक्षात ठेवा, वाइंडिंग डायग्राम वरून कोणकोणती माहिती मिळते तर ठेवली. आता हे मुद्दे सगळे घेतले, तुम्हाला व्हिडिओवरती आल्यानंतर ह्याचा स्क्रीनशॉट काढा. स्क्रीनशॉट काढल्यानंतर आपण प्रत्येक प्रकरणाच्या आधी जे मुद्दे मांडतोय, आता इथं तुम्ही वहीत, आता मी इथं शॉर्ट मध्ये दिलेले, पण तुम्ही प्रकरण चालू होण्या अगोदर आपण जे मुद्दे मांडतो वाइंडिंग डायग्राम वरून माहिती, तर इथं ते आकडे टाकून अनुक्रमणिके म्हणजे आधी लिहितो ते, याच्या पुढे हे लिहून टाका, त्याच्यानंतर वाइंडिंग डायग्रामचं खाली येतं. इथं मी बसणार नाहीत मुद्दे म्हणून मी सेपरेट घेतलेलं, तर तुम्हाला ते लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने वाइंडिंग डायग्राम वरून कोणकोणती माहिती मिळते हे आपण सविस्तर या ठिकाणी पाहिलेलं. पुढच्या तासाला आपण वायरिंग करताना वाइंडिंग प्रकरण झाल्यामुळे साखर संपताना वाइंडिंग, तर वायरिंग करताना कोणती काळजी घ्यावी हे आपण पुढच्या तासाला